राम राम आणि शुभ सकाळ मंडळ. नेहमीप्रमाणे आपण ड्युटीवरती निघालो होतो. सर्वात प्रथम आपल्या बंचक कंपनीला टाटा आणि बाय बाय करत होतो, परंतु विधीचा काही मूड दिसत नव्हता. शेवटी आपल्या बुलेटला चावी लावून आपण निघालो कामाला. आणि आई बोलत होती की मला थोडंसं वरती शेतात जायचं आहे. म्हटलं चल, मी असताना तू चालत कशी जाणार. आईला आपल्या बुलेटवरती बसवली आणि शेतात सोडत होतो, कारण शेत बघायचं होतं कापाय झालं की नाही. शेवटी शेतात येऊन बघतो तर काय, शेत अजून थोडंसं हिरवंच आहे. बाकीच्यांची शेतं कापायला झालेली आहे, परंतु आमचं अजून हिरवं आहे. थोडेसे दिवस जातील. ह्या पावसामुळे सगळी गडबड झाली आहे सगळ्यांच्या शेतीची. काही जणांची हिरवी आहे, काही जणांची कापायला झाली आहे. परंतु आज आपल्याला जायचं होतं मार्केटिंगला. त्याच्या आधी आपली काल ऑर्डर जी काढली तो माल डिलिव्हरी करायचा होता. गाडी अर्धी भरलेली होती. आणि महत्त्वाचं म्हणजे आज आपण मार्केटिंगला जाणार होतो. त्याचं नाव होतं वोल्ड एनर्जी ड्रिंक. नवीन आपण एजन्सी घेतलेली आहे वोल्ड एनर्जी ड्रिंक. त्यातला बॉक्स सॅम्पलसाठी घेतला होता, कारण आज दुकानदारांना सॅम्पल वाटायचं होतं. आणि कंपनीची माणसं सोबत येणार होती. वाट बघत होतो. पानवल फाट्यावरती आपली मीटिंग होणार होती, तिथे फिक्स होणार होती. आणि थोड्याच वेळात सिद्धाई हॉटेलच्या इथे कंपनीची माणसं आली. साधारण 7 ते 8 जण होते. त्याच्यामध्ये 2 टीम केल्या आम्ही. एक टीम साखरप्याला गेली आणि एक टीम आपल्या मार्केटला राहिली. निवळी आणि जाकादेवी मार्केट करायचं होतं. प्रथम वेदांत शॉपीला भेट दिली. तिथे चांगल्या प्रकारे आपलं मार्केटिंग झालेलं आहे. आणि नंतर निवळीत आलो. सोबत बॅनर वगैरे सुद्धा आणलेली होती. बॅनर बांधायचं काम कंपनीची माणसं करत होती. आपण त्यांना सपोर्ट देत होतो. अशा प्रकारे वोल्ट एनर्जीचं आपण निवळीमध्ये चांगल्या प्रकारे मार्केटिंग केलेलं होतं. पुढे जाणार होतो, तेवढ्यात ह्या पावसानं हजेरी लावली. जोरदार अशा पावसाला सुरुवात झाली होती. साधारण तासभर तरी फुकट गेला आमचा. निवळीमध्येच होतो, गारवामध्ये थांबलो होतो, कारण पाऊस पण भयंकर होता. थोडासा नाश्ता वगैरे करून घेतला तिकडे. आणि शेवटी संध्याकाळचे 5 वाजले आणि आपली सुट्टी झाली आजची. तर बाय बाय म्हणजे भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.